हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी आपल्याला अशा 5 सवयी सांगणार आहे. त्या सवयी आपण अंगीकारल्या तर आपण सर्वांना हवे हवे असं वाटू. आपल्याला काय म्हणेन मी, एक टाईपचं मॅग्नेटिक पॉवर येईल. मॅग्नेटिक पॉवर म्हणजे काय? लोकांना वाटेल ह्या व्यक्तीशी बोलावं, किती छान वाटते बोलल्यावरही. तुमच्याशी ते व्यक्तीला समोरच्याला प्रसन्न वाटते. किती वर्ष झाली तरी तुमचं मीटिंग तो विसरणार नाही. म्हणजे आपण आपला ऑरा म्हणतो. हे आपण कसं पॉवरफुल ठेवायचं, हे आज मी अगदी 5 गोष्टी ह्या आपण प्रत्येकाला पाळायला पाहिजे. म्हणजे खूप आपलं जीवन पण सकारात्मक बनेल, आनंदी बनेल. लोकांना आपण हवे हवेसं वाटू. लोकांना नव्हे, आपल्याला सुद्धा आपण हवे हवेसं वाटू. आपणच आपल्यावर प्रेम करायला लागू, किंवा बाकी सगळी लोक पण तुमचे प्रेमात पडतील. पहिली गोष्ट म्हणजे आपण अगदी शांत राहायला प्रयत्न करायचा. शांत शांत म्हणजे कुठे? इनर सेल्फ, आत्मशांतपणा पाहिजे. अगदी काय म्हणायचं, तुम्ही हवं ते ब्रीदिंग करा, मेडिटेशन करा. तुम्ही म्हणाल की आपली आतली शांतता कशी मिळवायची, हे पण सांगते मी. ह्याला ब्रीदिंग करा होते 5 मिनिटं, किंवा तुम्ही शांत बसा, मेडिटेशन करा. हे सगळं केलं का नाही, आपलं मन शांत राहते. शक्यतो सकाळी उठलं की करा, रात्री झोपायचे आधी करा. म्हणजे आपल्या अंतर्मन, इनर सेल्फ म्हणतो, हे आपण अगदी काम शांत ठेवायचं. आणि का नाही, लोकांबद्दल कंप्लेंट करायची थांबवायची. कंप्लेंट म्हणजे आजची असं नव्हे, पूर्वीची सुद्धा. तेव्हा मला गेल्या वर्षी हा असं म्हणाला होता, 10 वर्षापूर्वी, किंवा मी लहान असताना तो असं म्हणाला, ही असं म्हणाली, तो माझ्याशी असं वागतो, हा माझ्याशी असं वागतो. किंवा आपण स्वतः काही केलेली चूक असली तरी, माझं चुकलं, हे अमुक झालं तमुक झालं, कशाला मी असं बोलायला पाहिजे होतं, सोडून द्यायचं. घडून गेला, ह्याच्या पुढे नाही. कोणी काहीतरी म्हटलं तरी सोडून द्यायचं. म्हणजे कुठल्या प्रकारचे तक्रार ठेवायची नाही. हे बघा, कोणी सारखं एखादा माणूस असतो, कधी भेटला तरी त्याच्या तक्रारीचे असतात. माझी तब्येत चांगली नाही, अमुक नाही, मुलं अभ्यास करत नाहीत, अमुक नाही, नवरा असा वागतो. भेटलाय का नाही? अशा लोकांना तुम्हाला परत परत भेटूया असं वाटते. सारखं तक्रारी करणारं नाही का नाही? म्हणून आपण पण कुठल्या गोष्टीची तक्रार करायची नाही. हे तक्रार करायची वृत्ती का नाही, एनर्जी आपली ओढून घेते. ती स्वतः असेल, लोक असतील, लोक सुद्धा सारखं त्यांचं नको त्या तक्रारी सांगत असल्या का नाही, आपली एनर्जी पण कमी होते. त्यांना आपण एनर्जी सकर्स म्हणतो. आपण आपल्याबद्दल असं तक्रारी ठेवल्या तरी आपणही आपली स्वतःची एनर्जी कमी करतो. त्यामुळे हे एनर्जी सकर्सांना लांब ठेवायचं. आणि स्वतःमध्ये ते हॅबिट्स असले की ते हॅबिट्स सोडून टाकायचे. माफ करायचं, कोणालाही माफ करायचं. तुम्ही म्हणाल, कसं मॅडम म्हणता तुम्ही, एवढं सोपं नाही आहे, त्यानं मला काय काय केलंय माहीत आहे का म्हणाल. मग काय करा,
रात्री मेडिटेशन करताना म्हणा मी माफ करणार आहे, किंवा एका कागद घ्या, कागदावर लिहा त्याचं नाव, त्यानं काय केलेलं आहे आणि फाडून टाका, हे माझे आयुष्यातनं निघालं, ही घटना मी परत कधी मनात सुद्धा आणणार नाही. आणि एक मी तुम्हाला सांगते का, म्हणजे मी हे कसं ओव्हरकम केलं होतं. आज एक दिवस मी कोणाबद्दलही काही तक्रार करणार नाही म्हणायचं. म्हणजे माणसाबद्दल असं नाही आहे खूप पाऊसच पडतो किंवा किती गरम होते, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही करणार मी. आधी एक दिवस तुम्ही काही तक्रार न करता जगायला प्रयत्न करा, मग बघा आपण मग वाढवात हे, मग आपोआप आपल्याला ती सवय बनते. त्यामुळे तक्रार करायचं बंद करायचं. एकदम बंद होणार नाही म्हणून आधी एक दिवस, मग 2-2 दिवस, 4-4 दिवस काही. आणि कोणी आपल्याशी बोलताना आपण मोबाईलकडे लक्ष द्यायचं का बोलणाऱ्याचे डोळ्यांकडे बघायचं. आपण कोणालाही काही बोलत असतो, सांगत असतो, तो नुसता आपला मोबाईल घेऊन मोबाईलवर करत असला की आपल्याला काय वाटते. त्यामुळे कोणी आपल्याशी बोलत असला ते आपण त्या माणसाकडे अटेन्शन द्यायला पाहिजे, मोबाईलकडे नाहीये. तुम्ही मोबाईलकडे बघत आहात, त्याला वाटणार काय मी सांगत होतो, काय लक्षात दिलं नाही, स्वतःचे मोबाईलमध्येच होते असं म्हणतील. त्यामुळे बिलकुल असं करायचं नाही. आणि आपली बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, एकदम स्मार्ट म्हणजे काय म्हणते मी, स्ट्रेट फॉरवर्ड, एक स्माइल चेहऱ्यावर. म्हणजे आपलं इम्प्रेशन, तुम्ही पहिल्यांदा कोणालाही भेटता तेव्हा तुमचं इम्प्रेशन तसं असायला पाहिजे. आणि इमोशनली आपण आरोग्यवंत असायला पाहिजे, आरोग्यवान असायला पाहिजे. म्हणजे काय होते माहिती का, काही लोक का नाही ऑफिसमधलं प्रेशर घरी आणतात, घरातलं प्रेशर ऑफिसमध्ये नेतात. असं करू नका. दोन्ही ऑफिसचं ऑफिसमध्ये ठेवायचं, घरातलं घरातच ठेवायचं. आपण प्रसन्न राहायचं, छान राहायचं, लोकाला वेळेला मदत करताना अगदी का, म्हणजे असल्या पर्सनॅलिटीज आपण कधी विसरू शकत नाही. मी माझे लक्षात असले एका पर्सनॅलिटीबद्दल सांगते का, म्हणजे ते एका मीटिंग नंतर कधी मी त्यांना भेटलेली नाही, तरी आजही मला त्यांचा प्रसन्न चेहरा, लोकांना ऐकून घ्यायचं, हे सगळं लक्षात आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट, आम्ही शाळेत असताना आमचं ब्रँच मॅनेजर काय करायचं, पगार 1 तारखेला कधीच जमा करायचं नाही, कधी 4ला 5ला असं म्हणताना आम्ही सगळे स्टाफ, जवळजवळ 40-50 स्टाफ हेड ऑफिसला जाऊन भेटायचं ठरवलं. का म्हणजे मॅनेजरला म्हटलं की तो म्हणायचा नाही तिथून यावं लागते पे बिल, मग का म्हणजे झडपीतनं तर हेड ऑफिसला जाते, मग तिथून आमच्याकडे येते, असं काय काय म्हणायचा तो. म्हणून गेलो ते. त्या कन्सर्न मॅडम, थोरात नाव होता, आता कुठे आहेत काय आहेत मला माहीत नाही, ते बसा म्हणाल्या सगळ्यांना. आणि खुर्च्या कमी होत्या, ते आधी सगळ्यांना शिपायांना सांगून खुर्च्या मागवून घेतल्या, सगळ्यांना शांतपणे बसायला लावल्या, चहा मागवल्या, सर्वांना चहा दिल्या आधी, आणि नंतर आता बोलूया काय तुमचं प्रॉब्लेम वगैरे. प्रॉब्लेम सगळं एवढंच ना, मग काय तेच म्हणाल्या. लगेच फोन लावल्या आमच्या समोरच, 40-50 स्टाफ गेलेलं होतं, लगेचच आमच्या समोरच त्या फोन लावल्या आणि काय प्रॉब्लेम आहे काय आहे विचारून घेतल्या. लगेच ह्याच्या पुढे तुमचा पगार 1 तारखेलाच जमा होणार आहे म्हणाल्या. आमच्याकडनं म्हणजे बँकेकडनं कुठेही अडणार नाही, हे
माझी जबाबदारी. हा, झटपीतनं आमच्याकडे बिलं आली की ताबडतोब म्हणजे 1 तारखेला तुम्हाला एवढ्या वागणं बोलणं आणि दिसायला एवढ्या स्मार्ट होत्या, बॉयकट होतं, साडी नेसलेल्या होत्या व्यवस्थित. आणि गेला गेला की काय आलात काही नाही, आधी सगळ्यांना बसायला खुर्च्यांची अरेंजमेंट केल्या, चहा मागवल्या, सगळ्यांना चहा दिल्या. हां, आता आपण बोलूया म्हणून किती म्हणजे हा असं असणं, ती पर्सनॅलिटी किती अट्रॅक्टिव्ह. खूप आमचा पूर्ण दिवस तरी तो छान गेला. आज सुद्धा मला त्या मॅडमांबद्दल डोळेसमोर ती सगळे परिस्थिती आणली का नाही, एवढं छान वाटते. मला वाटते कोणी माणसानं आपण असं राहावं म्हणून. ते आजपासून आपण व्यवस्थितपणे अट्रॅक्टिव्ह राहायचं का नाही. अट्रॅक्टिव्ह म्हणजे मला असं म्हणायचं नाही दिसायला अतिशय सुंदर अमोक अमोक नाही. लोकांना परत ह्या व्यक्तीशी भेटायला पाहिजे, या व्यक्तीशी बोलायला पाहिजे, हा हे वाटायला पाहिजे. असं नाही ते कोणी भेटला तर राग राग, हां काय काय आलात, कशाला आलात, हां असं नाही करायचं. एवढे हे आपण आज मला वाटते मी 5 पॉइंट सांगितलेले आहेत. एवढे आपण फॉलो केले का नाही, आपण अगदी कायम अट्रॅक्टिव्ह राहू शकतो. लोकांना हवंसं वाटेल. आपलं भेटणं सुद्धा त्यांना आनंददायी ठरू शकेल. आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल. हॅव ए गुड डे.